हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंत की चवळीची ज्या काही केळी आहेत ते कसे असते, काय असते सगळं बघितलंत. आणि आज त्याला जे फूल येतं, त्या फुलातून जी केळी बाहेर पडते त्याचंच हे जे फूल आहे, तर आज आपण याच्याविषयी थोडं बोलणार आहोत, थोडी माहिती घेणार आहोत आणि तुमच्यासाठी ती खूप उपयुक्त असेल. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तुम्ही बघू शकता, याला आमच्याकडे पोका म्हणतात. म्हणजे हा केळीचा जो शेवटची जी स्टेज असते, म्हणजे जेव्हा ती केळी टाकते, म्हणजे जे फळे टाकते केळीचे, त्याच्यानंतर शेवटीची स्टेप असते ती म्हणजे हीच असते. आणि शेवटी मग ही फक्त फुलं येतात. सो असं असतं. आणि तुम्ही इथे बघा, मी एका साईडला काढूनसुद्धा ठेवल्यात ही फुलं. सो ह्या फुलांची भाजी करतात आणि खूप चांगली लागते भाजी असं म्हणतात. सो हे कोकणात कसं असतं ना, आत्ताच्या पावसाळ्या सीझनला भाज्याच भाज्या असतात. रानभाज्या आहेत किंवा अजून कोणत्याही असतील, तेव्हा कोकणात कुठे असं जावं नाही लागत, हां की चला भाज्यांना वगैरे. आपल्या आजूबाजूलाच भाज्या असतात. आणि प्रत्येक कोकणाच्या म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक घरांच्या जवळ म्हणजे पाठीमागे अशी बाग वगैरे असते. त्या बागेमध्ये केळ ही लावलेलीच असते. कुठे असं तुम्हाला दिसणार की हां कोणाच्या इथे केळ नाही, काय नाही, पण केळ ही लावलेलीच असते. आणि मग प्रत्येकजण भाजी करतं केळीला. केळ आल्यानंतर हा पोका काढतात. आणि ह्याला दुसरं पण नाव आहे, काही जण ह्याला केळीचं फळसुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे कोका म्हणतात ह्याला. सो तुम्ही बघू शकता कसा आहे तो, हे बघा. आणि हा चवळीचा आहे. सो खूप मोठा आहे. म्हणजे गावठी वगैरे केळी असतात ना, त्यांचे छोटे छोटे असतात आणि असे लांब असतात, पण हा चवळीचा आहे. सो चवळीचा पण केळीचं हे करतात, भाजी करतात. आणि आत्ता पाऊस आला आहे थोडा, सो तुम्हाला आवाज येईलच. सो सो पाऊससुद्धा आला आहे, थोडा थोडा बारीक बारीक पडतो. मला आवाजसुद्धा येईल, पत्र्यावरती छोटे छोटे कण पडतात पावसाचे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, केळीमध्ये चीक खूप मोठ्या प्रमाणात असतो. केळीच्या पानांमध्ये चीक असतो. केळींच्या जी काही केळी येतात त्याला पण चीक असतो. सो ही ही काढताना, ही जी फुलं काढताना खूप हळू काढायची. सो घडघडते पण. सो पाऊस बहुतेक येईल. सो मी सांगत होते की ही जी फुलं आपण जी काढतो, ती काढताना खूप काळजीपूर्वक काढायची, कारण की ह्यांच्यामध्ये चीक असतो. आणि हा चीक म्हणजे जर आपल्या कपड्यांना किंवा हाताला लागला तर डाग पडू शकतात. सो हा चीक काढताना हळू काढायचा. जसं की आपण फणस तोडतो, म्हणजे कापताना कसं हाताला तेल लावतो, तसं तुम्ही तेलसुद्धा लावू शकता, जेणेकरून ह्याचा डाग पडू नये. आणि आपल्या कपड्यांवर पडणार नाही याची जास्त काळजी घ्यायची, कारण की जात नाही त्याची डाग. केळीचे खूप खूप चीक असतो केळीला, सो त्यामुळे काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे, जशा की तुम्हाला माहितीच असतील, जसे की आपल्या शरीरासाठी काही फळं गरम आहेत, काही गार आहेत, म्हणजे ज्याच्यात उष्णता खूप असते. तसंच ह्या भाज्यांमध्ये पण असंच असतं, की काही भाज्या ह्या खूप गार असतात आपल्या शरीरासाठी, काही गरम असतात. तशीच ही पण भाजी गरमच आहे. उष्णता ह्याच्यामध्ये खूप असते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. सो ऑर्गॅनिक आहे एकदम, त्याच्यामुळे ही भाजी खाल्ली पाहिजे. तुम्ही बघू शकता कशी आहे त्यात. ही सगळी फुलं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ही जी फुलं आहेत ही साफ करताना खूप काळजीपूर्वक करावी लागतात, जेणेकरून आतमध्ये एक प्रकारचा पापुद्रा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसा काळा कलरचा एक दांडा असतो, तो काढावा लागतो. कारण की तो शिजत नाही, त्यामुळे तो पूर्ण काढावा लागतो. तुम्ही बघू शकता. ही आता थोडी कोवळी आहेत, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण ह्याच्यात एक काळ्या कलरचा पापुद्राचा उभा असतो. सो ते काढावं लागतं. तुम्ही बघू शकता, मी ही आधी काढून ठेवलेली आहेत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात मोस्टली आपण रानभाज्या खातोच, त्याप्रमाणे ही भाजीसुद्धा खाल्ली पाहिजे. जसे आपल्या म्हणजे जे परस असतं, म्हणजे पाठीमागे जे परसावून वगैरे असतं त्याच्यामध्ये मोस्टली लावलेले असतं. तर तुम्ही आता हा केळींचा सीझन आहे, केळी जास्ती पसवलेल्या दिसतात, सो तुम्ही करून म्हणजे काढून खाऊ शकता. सो ही भाजी आहे आणि आपल्या एकदम ऑर्गॅनिक घराजवळच आहे. तुम्ही याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्याल. आणि दुसरी गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कॅल्शियम असतंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही जे विटॅमिन्स आहेत ते सुद्धा असतात. म्हणजे जीवनसत्वे थोडक्यात. तर त्याच्यामध्ये ब, के अशी जीवनसत्वे असतात. सो ते आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहेत. सो याचा वापर आपण केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या साली आहेत, ह्या साली काढून टाकायच्या आणि फक्त ही फुलंच घ्यायची. ही आता फुलं खूप कोवळी आहेत, तुम्ही बघू शकता. ही फुलं खूप कोवळी आहेत, पण जून असतात, अशी व्हाईट होतात आणि अशी फुललेली असतात. सो त्याच्यामध्ये एक म्हणजे जसं दांडा असतो कडक,
तो काढून टाकतात आणि एक छोटासा व्हाईटमध्ये असा पापूद्रा असतो तो पण काढून टाकतात आणि नंतर ही अशी फुलं घेतात. सो पूर्ण व्हाईट होतात. ही आत्ता कोवळा एकदम आहे हा पोका, त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसेल. आणि तुम्ही बघू शकता ह्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे ह्याचं जे दिसणं आहे ते तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि केवढं आहे बघा. आणि मोस्टली जे आपले गावठी कोके असतात, गावठी केळींचे कोके, ते एवढे नसतात, मोठे नसतात, छोटे असतात आणि असे लांब असतात. आणि जे चवळीचे असतात ते चवळीचे बघा केवढे मोठे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाराने पण मोठे असतात आणि दिसायला पण खूप छान दिसतं. ते बघा, दिसायला बघू शकता तुम्ही कसं दिसतंय, बघू शकता तुम्ही. याचा अजून एक चांगला उपयोग असा आहे की आपल्या शरीरामध्ये रक्तभिसरण हे खूप होत असतं. म्हणजे रक्त शुद्धी करण्यासाठी याचा खूप मोठा वाटा आहे. जसं की आपण वेगवेगळी फळं खातो, भाज्या खातो, ज्यातून आपल्याला कॅल्शियम, विटॅमिन्स मिळतात. तसंच यातून पण आपल्याला कॅल्शियम, विटॅमिन्स सगळं मिळतं आणि आपलं रक्त जे शुद्ध चांगलं राहण्यासाठी याचा खूप मोठा वाटा आहे. सो तुम्ही हे खाऊ शकता. हे बघा. सो हे आहे आपलं कोका, म्हणजे केळीला जो येतो तो कोका. तुम्ही काही म्हणू शकता, केळफळ म्हणू शकता किंवा केळीचा कोकासुद्धा म्हणू शकता. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही जेव्हा भाजी काढताना हाताला तेल लावायचं, जेणेकरून याच्यामध्ये खूप हे असतो, काय म्हणतात, चीक असतो आणि चिकटपणा खूप असतो. त्याच्यामुळे हे काढून आपल्या हाताला तेल लावूनच ही भाजी पूर्ण काढायची असते. आणि हे पाठचे तुम्हाला जे दिसतात हे दांडे, हे पण काढायचे असतात, कारण की हे खूप कडक आहेत आणि हे शिजत नाही. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये जो दांडा असतो छोटा काळा कलरचा, तो पण काढावा लागतो, कारण की तो शिजत नाही म्हणून. आणि तो जरी तुम्ही किती पण त्याला शिजवायला ठेवलं तरी ते शिजणार नाही. सो तो बाय प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे तो काढून टाकावा लागतो. आजकाल तुम्ही असं बघितलं असेल, कोकणात तुम्ही जर आलात तर अशा भाज्या वगैरे घेऊन बसलेल्या असतात बायका आणि त्या सगळ्या ऑर्गॅनिक असतात आणि अशीच तुम्हाला बघायला मिळेल. चिपळूणसारख्या तुम्ही जर ह्याच्यात गेलात, सिटीमध्ये वगैरे गेलात, तर तुम्ही बघू शकता की तिथे ना असे चौकामध्ये असे बसलेले असतात, म्हणजे सगळ्याच बायका वगैरे. आणि तिथे ते बऱ्याच प्रकारच्या भाज्या असतात, म्हणजे आता पावसाळ्याच्या भाज्या येतात त्या सगळ्या विकायला घेऊन येतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे पोका पण दिसेल. सो ते पण विकायला आणतात. सो जर तुम्हाला कुठे पण दिसले किंवा तर तुम्ही भाजी करून खाऊ शकता. आणि आजकाल यूट्यूबवरती पण भाजी कशी करायची, काय करायची, सगळ्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. सो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की भाजी कशी करायची. पण त्याआधी जी प्रोसेस आहे ती म्हणजे भाजी कशी निवडायची, तर हीच कशी निवडायची तर मी जे तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रकारे तुम्ही भाजी निवडू शकता. म्हणजे आतला जो पापुद्रा आहे तो काढून टाकून तुम्ही भाजी निवडू शकता, कारण की तो खूप कडक असतो, त्याच्यामुळे तो शिजत नाही. जरी तुम्ही ते वाफवलीत भाजी तरी तो शिजणार नाही. त्याच्यामुळे तो बाय प्रोडक्ट आहे ना, तो काढून टाकू शकता तुम्ही. आणि आता पावसाळा येतो, तुम्ही पावसाळ्यात ह्या भाजीचा आनंद घेऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.